नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लगेच करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. तर आता मंजूला सापडलेले आहे आपल्या आर्यनच्या बॅगमध्ये पुरावे, बॉम्ब आणि मंजूला समजलेलं आहे आता आर्यन तात्यासाहेबाचा मुलगा आहे. तर मित्रांनो, आता आर्यनच्या बॅगमध्ये बॉम्ब का बरं सापडला आणि त्यांना बॉम्ब कशाबद्दल ठेवता हे आता जाणून घेण्यासाठी आणि पाटील मॅडमचा सुद्धा म्हणजे अनुष्का मॅडमचा सुद्धा खेळ आता खलास होणार आहे. कारण आता अनुष्का मॅडमला तात्यासाहेबांनी किती पैसे दिले आणि काय दिले हे सर्व आता पुढील प्रोमोमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आता मंजूच्या शोध चालू झालेला आहे. मंजूला जे आपल्या आर्यनच्या बॅगीमध्ये बॉम्ब सापडला आणि तात्यासाहेबांसोबत फोटो सापडला काढलेला आर्यननी. तर मग मंजूला समजलं की आर्यन तात्यासाहेबांचा मुलगा आहे. म्हणून मंजू आता तात्यासाहेबाला आणि आर्यनला शोधण्यासाठी निघाली आहे. तर मित्रांनो, आपली पोलीस फोर्स घेऊन ती आता तात्यासाहेबाला आणि आर्यनला शोधण्यासाठी निघाली. तर मित्रांनो, आता तिला एक प्रश्न पडलेला आहे की आर्यनच्या बॅगीमध्ये बॉम्ब कशाबद्दल सापडला आणि अनुष्का मॅडम म्हणजे पाटील मॅडमवरती आर्यननं हल्ला केला. तर अनुष्का मॅडमला समजलं नाही का बंदूक हिसकूस तर आणि हमला करूस तर. तर आता मंजूला काहीतरी याच्यामध्ये काळं म्हणजे असं वाटतंय की आता अनुष्का मॅडमचा याच्यामध्ये हात आहे आर्यनला पळवण्यामागं, असं मंजूला समजलं. तर मंजू आता अनुष्का मॅडमला विचारणार, मॅडम तुम्ही आपला आर्यन पळून गेला तर तुम्हाला समजलं नाही का गोळी कुठं लागलेली होती, कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेले होता, तुमचं आता जी पट्टी केलेली आहे कुठं केली, काय केली, सर्व मंजू मॅडम आता सर्व काही विचारपूस करणार आहे. कारण आता मंजू मॅडमला मोठा पुरा हाती लागलेला आहे आणि तात्यासाहेब आणि आर्यन आता लपलेला कुठं आहे हे सर्व आता तिला मंजू शोधण्यासाठी निघाली आहे. तर मित्रांनो, आता मंजू आर्यनला आणि तात्यासाहेबाला शोधण्यासाठी निघाली. तर ती आता पोलीस स्टेशनला आधी जाते आणि पोलीस स्टेशनला गेल्याच्या बाद ती अनुष्का मॅडमला विचारते, मॅडम तुम्हाला गोळी लागली बुवा, तुम्ही म्हणता माझ्या हाडकाला, माझ्या डावी साईडनं गोळी चाललेली गेली, कुठं गेली, काय गेली, किती ml ची गोळी होती, सर्व काही विचारपूस करून घेतलेलं आहे. तर आता तिला पाटील मॅडम म्हणजे अनुष्का मॅडमवरती बी शंका मंजूला आलेली आहे. तर मंजू म्हणते अनुष्का मॅडमला, सत्याला म्हणते, सत्या अरे बघ ना तू, अनुष्का मॅडमला सुद्धा कितीतरी पैसे दिले असन तात्यासाहेबांनी, कारण मुलगा पळून देण्यासाठी म्हणजे आर्यन पळवून लावण्यासाठी. तरी मॅडम बघ ना किती खोटं बोलते, सिनियर आहे माझी तरी किती खोटं बोलते. तर सत्य म्हणतो, मॅडम तुम्ही चिंता करू नका वाघमारे मॅडम, तर आपण दोघं आता आपल्याला पुरा मोठा सापडेला आहे. आर्यनच्या बॅगीमध्ये मोठाला बॉम्ब सापडला आणि आर्यन बॉम्बचं काय करत होता तर हे अजून काही सत्याला आणि मंजूला काही समजले नाही आहे. तर मित्रांनो, आता मंजू चक्क बोंब झाली. म्हणजे मंजूला आता फक्त एकच वाटत आहे की आता याच्या बॅगीमध्ये बॉम्ब सापडला आणि तात्यासाहेबांचा आणि आर्यनचा फोटोसुद्धा सापडला. हे सर्व काही सापडल्या बाद आता मंजूला समजते की मंजू म्हणते, इथल्या दिवसाचा आर्यन आपल्या घरामध्ये होता आणि तो तात्यासाहेबाचा मुलगा होता आणि त्याला माझ्यासोबत लग्न करायची जिद्दसुद्धा होती. तरी इकडं सत्याची आई ती म्हणते, तर तुला जे आर्यनना वस्ता केले होते तर ते वस्ता कुठे, असं मंजूला आता रात्रीच्या भागामध्ये तिनं विचारलेलं आहे. तर मित्रांनो, आता तिला वस्ता पाहिजे होत्या तर मंजू तिला काही वस्ता सांगत नाही आणि मंजूचा तिनं हातसुद्धा पिरगाळला आहे. त्याच्या बादमध्ये मंजू सत्याला टेरेसवर म्हणजे भेटायला गेलेली होती. तर तिथं मंजू सत्याच्या गळ्यात पडून रडलेली आहे. तर म्हणते, सत्या तू बघ ना, आता आपल्याला मोठालट पुरावा सापडलेला आहे, पण आता आर्यन पोलिसांच्या गाडीमधून पळून गेला तर आपल्या दोघांच्या जीवाला काही तर धोका होणार नाही ना, अशी मंजू सत्याला म्हणते. सत्य म्हणतो, वाघमारे तुम्ही घाबरायचं नाही, मी तुमच्या पाठीशी आहे ना, तुम्ही घाबरू नका, असं सत्या म्हणतो. तर मित्रांनो, आता पाटील मॅडमची आता मंजू चौकशी करत आहे. कारण पाटील मॅडमची अशी चौकशी घेणार आणि कोड्यात मंजू मॅडम विचारणार की मॅडम तुम्ही सांगा, आर्यन तुमच्या गाडीतून पळाला आहे, तुम्ही दोघंजणं होते, तर तुम्हाला माहिती आर्यन कुठून पळाला आणि तुम्हाला कसा सापडला नाही, तुम्ही आर्यनचा शोध घेण्यासाठी पळाले नाही का आर्यनच्या मागं. तर ती मॅडम आता गुतत म्हणजे आकडत बोलत आहे. तर तिला तेवढ्यातमध्ये आता मंजूला शंका येते आणि मंजू म्हणते, 100% अनुष्का मॅडमना आर्यनला मागे हात आहे असं म्हणते. आणि मित्रांनो, ती आता तिथून पोलीस स्टेशनमधून बाहेर पडते आणि पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्याच्या बाद ती आर्यनला शोधण्यासाठी निघते आणि मग ती तात्यासाहेबांना सुद्धा शोधते. पण तात्यासाहेबांना आर्यन काही सापडत नाही. मग मंजू म्हणते, आता आर्यन तर पोलिसाच्या गाडीमधून कुठलेला आहे, तर आर्यनचं काहीतरी हात गीत पाय गीत डोके काही फुटलेलं असेल, मोडलेलं असेल, तर आपण हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आपण प्रत्येक सिटीच्या हॉस्पिटलला सांगू. कोणतीही मोडतोडीची पेशंट म्हणजे ॲक्सिडेंटचं केस आली तर आधी पोलिसला कंप्लेंट करा, बादमध्ये त्याचा इलाज करा, अशी मंजू सर्व हॉस्पिटलमध्ये
आपली खबर देते आणि आम्हाला पोलीस स्टेशनला खबर केल्याशिवाय कोणाही इलाज करायचा नाही असं म्हणते. तर मंजूला वाटते आता काहीतरी डोकं टोकं फुटल्याच्या बाद ते हॉस्पिटलला जाणारच तात्यासाहेब आणि आर्यन असं मंजूला वाटते. पण ते वेगळंच होतं आहे. तर मित्रांनो, आता पाटील मॅडमवरती शंका मंजुरीची जादा जात आहे. आता मंजू मॅडमला वाटते आता पाटील मॅडम आता नकली पोलीस का खरी पोलीस असं मंजूला वाटते. तर मंजू म्हणते मला तर सिनियरना सांगितलं नव्हतं की तुम्हाला सिनियर येणार